नवीन भांड्याचं उद्घाटन करायचं आहे तर म्हटलं गोडच करूया काहीतरी. तर यासाठी ना आता शिरा बनवायला घेतला आणि नेमकं तूप संपलेलं. आणि याच गडबडीमध्ये अजून एक प्रकार झाला, तो म्हणजे स्टँडला लावलेला माझा मोबाईल झटकन असा खाली पडला. बाप रे, अगदी काळीजना हातात आल्यासारखं झालेलं. कारण आपल्याला एखादा झटका लागला तर चालेल, पण मोबाईलला काय व्हायला नको. तर चला, मोबाईल बरा होता म्हणून त्याला पुन्हा स्टँडला लावलं आणि पुढची रेसिपी करायला घेतली. तर इथे ना मी बनवत आहे शिरा. तर तुपामध्ये रवा घातला, चांगला त्याला आता परतून घेते. आणि हो, हे भांडं जे आहे ना, आमच्या इथे हळदी कुंकूला मिळालेलं आहे, म्हणजे सोसायटीच्या हळदी कुंकूचं. तर खूपच मस्त जाड आहे. तर म्हटलं चला आज ह्याच्यामध्ये शिरा बनवूया आणि भांड्याची सुरुवातही करूया. तर अशा प्रकारे ना मस्त परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स पण घातले, ते पण तुपामध्ये चांगले भाजून घेतले. आणि मग दूध घातलं, साखर घातलं की मस्त एकदम छान असं ना आपला शिरा रेडी होतो. आणि असा शिरा ना अगदी प्रसादाचा शिरा असतो ना तसा होतो. त्यामुळे ना मी तर नेहमी असाच बनवते आणि आमच्याकडे अशाच प्रकारचा शिरा बनवला जातो. तुम्ही कशा प्रकारचा शिरा बनवता आणि काय काय टाकता ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण काही व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं आहे दुधाचा वापर केला जात नाही, पाणी वापरतात. चला, तर ब्लॉगचा शेवट तर इथेच होत आहे, पण तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.